बातमी आपल्या हक्काची। मतदानापूर्वीच माझ्यासारख्यांची आई बहीण काढली जाते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेरडी येथे शेकापची जंगी कॉर्नर सभा संपन्न, ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती। विरोधक आता सांगत आहेत की बाबासाहेबांचे नाव मतदार यादीत आता आले आहे। एवढ्यावरच न थांबता मतदानापूर्वीच माझ्यासारख्यांची आई बहीण काढलेली आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असे सांगत 30 वर्ष तुम्ही तालुक्याच्या राजकारणात काम करता। तुमच्या 30 वर्षातील 5 ठोस कामे दाखवा की त्या कामामुळे जनतेला फायदा झालाय, त्यानंतर बघू मी कधी आलो आणि माझे नाव कधी आले असा सवाल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित करून सर्वसामान्य जनता हीच आबासाहेबांच्या विचारांची वारसदार असल्याचं सांगून विरोधकांनी बोलताना विचार करून बोलावे अशी विनंती केली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ घेरडी येथे भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते। व्यासपीठावर डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले, 90व्या वर्षी आजारी असताना स्वर्गीय आबासाहेबांना मी मुंबईमध्ये दवाखान्यात घेऊन गेलो होतो। 90व्या वर्षी सुद्धा आबासाहेब स्वतःचे कपडे स्वतः धुवत होते हे मी पाहिले आहे। त्यांनी स्वतःच्या नातवाला सुद्धा कपड्याला हात लावू दिला नाही। त्यामुळे मी सेवा केली म्हणणाऱ्यांनी आपण काय बोलतो याचा विचार करा असा टोला लगावत शेवटच्या काळामध्ये दृष्टी कमी झाली होती। चालत असताना सुद्धा कोणाच्या तरी हाताला धरून आधार घेतला नाही। आयुष्यभर आबांनी स्वावलंबी जीवन जगले, त्यामुळे तुम्ही कसली सेवा केली असा सवाल उपस्थित केला आहे। आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार होतो। जनता हीच आबासाहेबांच्या विचारांची खरी वारसदार आहे। परंतु तुलना करा, आबासाहेब आयुष्यभर निष्कलंक जीवन जगले, चारित्र्याला एकही डाग लागू दिला नाही आणि तुमच्याकडे या दोन गोष्टी कुठे आहेत? बोलताना तुलना तर करा, आपण काय बोलतोय असे सांगत तालुक्यात दोघांनी मलिंदा गँग तयार केली। ठराविक लोकांना कामाच्या माध्यमातून निधी दिला आणि त्या निधीतून टक्केवारी घेऊन स्वतःचा विकास केलाय। 60 वर्षात राजकारण करत असताना बरेच ठेकेदार आबासाहेबांसोबत काम करत होते, परंतु कुणीही सांगावे, ज्या वेळेस आबासाहेबांकडून कामे दिली गेली त्यावेळी कामाच्या माध्यमातून आबासाहेबांनी काही मागितले किंवा टक्केवारीच्या माध्यमातून एखादी गोष्ट मागितली की जर असा एखादाही ठेकेदार या तालुक्यात कोणी दाखवला तर आम्ही राजकारण सोडू असेही सांगितले आहे। त्याचप्रमाणे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, एवढे सोप्यात पाणी आले नाही असे सांगत टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी 2019 पूर्वीच आले आणि त्या पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील 70% ओलिता खाली आल्या। पाणी आणण्यासाठी आबासाहेबांनी व स्वर्गीय नागनाथ अण्णांनी जनतेला सोबत घेऊन 30 वर्ष पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर पाणी आले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितलंय। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। ज्यांना पक्ष जनतेशी बांधिलकी नाही, विचार निष्ठा नाही अशा गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका। त्यामुळे या निवडणुकीत बदलाची भावना ठेवून जिद्दीने काम करून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना निवडून द्या असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले आहे। यावेळी तरुण कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकासा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या खिशात आहे। यावेळी डोंगरगाव, सोनंद, गळवेवाडी, हंगिरगे, नराळे, भोपसेवाडी, तरंगेवाडी, डिकसळ येथील प्रस्थापितांकडून दिलेला बोगस निधी वाचून दाखवित त्यांनी केलेला विकास आता आपल्याला शोधण्याची वेळ आली आहे। विकासा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या खिशात आहे, हा खिशाच फाडायचे काम सांगोल्याची तालुक्याची जनता आता नक्कीच करेल असे सांगत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना बहुमताने विजयी करा असे डॉक्टर सुदर्शन घेरडे यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।